चला तर मंडळी, आज कोणतीही रेसिपी नाही. आज मी चालली आहे महाराष्ट्रातले मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका जागेवर. बऱ्याच वेळेला यूट्यूबवरती, इंस्टाग्रामवरती या जागेविषयी भरपूर ऐकलं होतं. म्हटलं चला आज जाऊन बघूयात कशी आहे ही जागा आणि तुमच्यासोबतही शेअर करूयात ही जर्नी आणि कशी आहे ही जागा तेही सांगूयात. यासाठी सकाळी 6 वाजता आम्ही घरातून निघालो. बरोबर 9 वाजता विठ्ठल कामातला नाश्ता करण्यासाठी थांबलो. बऱ्याच वेळेला बाहेर गेले की विठ्ठल कामातला नाश्ता केला जातो, कारण इथला नाश्ता सगळ्यांनाच आवडतो. मोस्टली इथलं साऊथ इंडियन फूड. सगळ्यांनी डोसा, वडे, सांबार आवडीप्रमाणे ऑर्डर केलं. पोटभर नाश्ता करून पुढच्या प्रवासाला लागलो, कारण आता पोहोचणार होतो पाचगणी, महाबळेश्वर या मार्गे आम्ही तापोळ्याला जाणार होतो. तापोळा या काही दिवसांमध्ये मिनी काश्मीर म्हणून खूप जास्त प्रसिद्ध झालं आहे, कारण तिथलं निसर्ग सौंदर्य हे खरंच आपल्याला अचंबित करणारं आहे. ते का हेच पाहण्यासाठी आज आम्ही निघालो होतो. जाता जाता पाचगणीमध्ये थोडा वेळ थांबलो आणि पुढे महाबळेश्वरला निघालो, कारण पाचगणी महाबळेश्वर मार्गे आम्ही तापोळ्याला जाणार होतो. त्यानंतर महाबळेश्वरला थांबलो. सगळ्यांना स्ट्रॉबेरीज घ्यायच्या होत्या, स्ट्रॉबेरीज खायच्या होत्या. स्ट्रॉबेरीज घेऊन घोडस्वारी करायला थांबलो, कारण टेबल लँड आल्याबरोबर मुलांनी हट्ट केला घोड्यावर बसायचे. घोडस्वारी झाली आणि त्यानंतर टेबल लँडला भरपूर असे फोटो काढले. सकाळी साधारण 11च्या दरम्यान आम्ही महाबळेश्वरला पोचलो होतो. महाबळेश्वरला पोचल्या जास्त काही उन्हाची तीव्रता नव्हती, त्यामुळे अशा वेळेस स्वच्छ सूर्यप्रकाशामध्ये आणि पाठीमागच्या पठारावरती हिरवीगार अशी घनदाट झाडी दिसत होती. यामध्ये फोटो अतिशय सुंदर निघत होते. फोटो काढून आम्ही हे सगळे स्टॉल छोटे छोटे मी थोडेसे कॅप्चर केले. पेरू खरेदी केला, कारण गाडीमध्ये सगळ्यांना पेरू खायचा होता. स्ट्रॉबेरी अगोदरच घेऊन झाल्या होत्या. फक्त इथलं स्ट्रॉबेरी इतक्या सुंदर दिसत होत्या. फक्त इथे मी मलबेरी घेतली, कारण स्ट्रॉबेरीची खरेदी अगोदर झालेली होती. सुंदर अशा स्ट्रॉबेरीज कुठेही एवढ्या टवटवीत भेटत नाही. चला आता इथून पुढे निघालो ते तापोळ्यासाठी. महाबळेश्वरपासून तापोळ्याचा प्रवास म्हणजे फक्त घाट सेक्शन, आणि या वळणावळणारी जाणाऱ्या रस्त्याला अतिशय सुंदर अशी घनदाट झाडी होती, कारण या सीझनमध्ये झाडं अगदी टवटवीत दिसत होती. पावसाळा नव्हता आणि जास्त उन्हाळाही नव्हता, त्यामुळे झाडं छान फुललेली होती. त्यामुळे या नागमोडी वळणाने जाताना अगदी बोरही झालं नाही. छान या निसर्गाचा आनंद घेत घेत आम्ही तापोळ्याला महाबळेश्वर ते तापोळा हे अंतर 30 किलोमीटरचं आहे. साधारण 1 तासामध्ये तुम्ही ते पोहोचू शकता. चला आता तापोळा दिसायला सुरुवात झाली. खाली उतरताना सुंदर असं हे पाणी दिसायला लागलं. इतका आनंद झाला सगळ्यांनाच हे बघून, कारण एवढं घाट सेक्शन उतरून आम्ही खास या तापोळ्यासाठी आलो होतो. तापोळा म्हणजे कोयनेच्या बॅकवॉटरमध्ये तयार झालेलं हे पर्यटन स्थळ आहे. इथले स्थानिक नागरिक बोटीद्वारे जवळ असलेल्या एखाद्या छानशा सुंदर ठिकाणी आपल्याला घेऊन जातात आणि तिथून परत फेरफटका मारून माघारी आणतात. परंतु हे जे काही स्पॉट आहेत ते काही अंतरावर आहेत. पहिला स्पॉट जो आहे त्यांचा ते 1.5 तास बोटिंगने जायला तुम्हाला लागतो आणि 1.5 तास माघारी यायला. तिथं फेरफटका मारायला अर्धा तास लागणार आहे. तिथून पुढचे जे स्पॉट आहेत ते आणखीन डिस्टन्स वाढत जातो. काही 2 तासाच्या अंतरावर, काही 3 तासाच्या अंतरावर आहेत. आम्ही निवडलेला तो स्पॉट होता तो अगदी 1.5 तासाच्या अंतरावरचा होता, कारण लहान मुलं बरोबर होती. ते किती वेळ बोटमध्ये थांबतील याची गॅरंटी नव्हती, त्यामुळे आम्ही अगदी जवळचा स्पॉट निवडला. पर पर्सन 500 रुपये असं ह्याचं तिकीट होतं. प्रवास छान बोटीमधून सुरू झाला. अतिशय सुंदर असं हे निसर्ग सौंदर्य दिसत होतं. कडेने ही सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि मध्ये हे कोयनेचं असलेलं पाणी इतकं स्वच्छ आणि नितळ होतं की काही विचारायलाच नको. बोटीमधले जे काही चालक होते त्यांनी आम्हाला सांगितलं की हे पाणी आम्ही प्यायला सुद्धा वापरलेलं आहे, त्यामुळे इथल्या पाणी एवढं स्वच्छ पाणी कुठेच तुम्हाला बघायला भेटणार नाही. जाता जाता आम्हाला बामणोली दिसली. बामणोलीमधलं हे सुंदर असं मंदिर त्यांनी आम्हाला दाखवलं. बामणोली म्हणजे इथून वासोट्याला जाण्यासाठी होणारा प्रवास इथून सुरू होतो. त्यामुळे बऱ्याच वेळेला जे कोणी पर्यटक वासोट्याला जातात, वासोटा किल्ला बघायला जातात ना, ते बऱ्यापैकी बामणोलीमधून जातात. तापोळ्यावरूनही तशी सोय आहे, हे सुद्धा आम्हाला बोट चालकांनी त्यानंतर काकांनी आम्हाला दाखवलं तो त्रिवेणी संगम, आणि त्रिवेणी संगमानंतर आम्हाला जिथं पोहोचायचं होतं ते ठिकाण जवळ आलं होतं. इथं आम्ही पोहोचलो होतो एका दत्त मंदिरामध्ये. दत्त मंदिर किंवा याला तुम्ही छोटंसं मठही म्हणू शकता. सुंदर असा परिसर होता. अगदी हिरव्यागार दाट झाडांनी अगदी पूर्ण भरून गेलेला होता. जिकडे बघावं तिकडे झाडं आणि लाल माती दिसत होती. परिसर इतका प्रसन्न करणारा होता की काही विचारायलाच नको. आणि इथून हे जे कोयनेचं बॅकवॉटर आहे, पाठीमागचं सौंदर्य आहे, ते अजूनच खुलून दिसत होतं. हे बघायला सुद्धा खूप आनंद होत होता की आपण याच भागातून इथे पोहोचलोय. इथलं सगळं निसर्ग सौंदर्य बघून 1.5 तास केलेल्या बोटीतनं प्रवास पूर्ण अगदी एका क्षणात त्याचा कंटाळा निघून गेला, कारण इतका सुंदर मठ होता की काही विचारायलाच नको. प्रवासामध्ये वाटलंच नव्हतं की आपण इथे पोहोचून इतकं सुंदर काहीतरी बघू. सुरुवातीला नंदी महाराजांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर छोट्याशा गुफेतून आतमध्ये गेलो. आत जाताना उत्सुकता होती की काय बघायला भेटणार आहे, कारण पहिल्यांदाच आम्ही इथे आलो होतो. गुफेतून आत गेल्यानंतर दिसली ती सुंदर अशी महादेवाची पिंड. महाशिवरात्रीनिमित्त पिंडीला सुंदर अशी फुलांची आरास
आरास केलेली होती हे बघून मन अगदी प्रसन्न झालं. मोगऱ्याच्या फुलांनी, झेंडूच्या फुलांनी अगदी छान अशी ही पिंड सजवून टाकली होती. त्यानंतर शंकराची भली मोठी मूर्ती बघितली, त्याचं दर्शन घेऊन पुढे निघालो. त्यानंतर दिसली ही मनाला अगदी प्रसन्न करणारी गणपतीची मूर्ती. अगदी शांतपणे या मूर्तीकडे बघत बसावं अशी ही मूर्ती होती. त्यानंतर पुढे आल्याबरोबर एक सुंदर अशी पर्णकुटी दिसली. हा सगळाच परिसर म्हणजे अगदी नैसर्गिकरित्या सगळा फुललेला होता, कारण कोणतीच गोष्ट इथं आधुनिक नव्हती. सुंदर अशा ह्या छोट्या छोट्या पर्णकुट्या सुद्धा अगदी जुन्या पद्धतीने बनवलेल्या होत्या. त्याचबरोबर बसण्यासाठी बाकंसुद्धा अगदी लाकडी होती. कोणतीच गोष्ट इथं फॅन्सी नव्हती, परंतु इथलं जो काही मनमोहक सौंदर्य होतं, इथलं जो काही वातावरण होतं ना, ते मात्र मनाला खूप प्रसन्न करत होतं. ह्या छोट्या छोट्या मूर्त्यासुद्धा होत्या, ज्या काही कृती करताना दाखवल्या होत्या. हा सगळा परिसर बघून आम्ही पुन्हा परतीच्या प्रवासाला लागलो, ते म्हणजे तापोळ्याकडे. 4 वाजत आल्या होत्या, तोपर्यंत सगळ्यांना चांगल्या भुका लागल्या होत्या. जाऊन कधी एकदा जेवतोय असं झालं होतं. जाता जाता हा सुंदर असा पूल बघायला मिळाला, जो की एका गावावरून दुसऱ्या गावाला जोडतो. त्यानंतर आम्ही तापोळ्यामध्येच अगदी बोटिंगच्या शेजारी एक हॉटेल होतं, तिथं जेवण केलं. ते हॉटेलसुद्धा खूप सुंदर होतं. अगदी पाण्याच्या कडेला हॉटेल होतं, तिथंच आम्ही जेवलो आणि नंतर निघालो ते महाबळेश्वरला. 6 वाजेपर्यंत महाबळेश्वरला पोहोचून आम्हाला सुंदर असं सनसेट बघायचा होता. त्यामुळे पटकन जेवण उरकलं आणि सनसेटला पोहोचलो. अगदी टायमिंगवरती पोहोचलो. आम्ही पोहोचल्याबरोबर सनसेटला सुरुवात झाली होती. वर्षातून किमान 2 ते 3 वेळा तरी महाबळेश्वरला येणं होतं आणि हा सनसेट पॉईंट कितीही वेळा बघितला तरी प्रत्येक वेळेस बघताना एक नाविन्य जाणवतं. सनसेट बघून झाल्यानंतर आम्ही निघालो ते परतीच्या प्रवासाला. या घनदाट झाडीतून जाताना इतकं छान वाटत होतं. महाबळेश्वरचं वातावरणच असं आहे ना, कितीही वेळा आलं तरी पुन्हा पुन्हा यावंसं वाटतं. असा होता हा सगळा आजचा प्रवास. कसा वाटला आजचा हा व्हिडिओ मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. ही तापोळ्याची ट्रिप तुम्हाला आवडली असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा आणि अशा ट्रिप्स बघायला तुम्हाला आवडणार असतील तर तेही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. चला भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.